Thank you, Father. धन्यवाद पित्या. We believe, we declare you are our Father, आणि आम्ही विश्वास करतो आणि घोषित करतो तू आमचा पिता आहेस, our Creator. आमचा निर्माण करता आहेस. We are your creation. आम्ही तुझी निर्मिती आहोत. But yet it's your goodness that you call us your children. पण तरी हा तुझा चांगुलपणा आहे की तू आम्हाला तुझी लेकरं म्हणतोस. It is your love हे तुझं प्रेम आहे that makes us to call you Father. जे आम्हाला तुला आबा पिता असं म्हणायला होतं. Though we are sinners, जर आम्ही पापी आहोत, yet because of Jesus, पण तरी येशूमुळे we are righteous आम्ही नीतिमान झालो and your own child. आणि तुझी लेकरं. That's the relationship we have with you. आणि हे नातं तुझ्या बरोबर आमचं आहे. And Father, we are so proud of you. आणि प्रभू आम्ही तुझ्या विषयी इतकी गर्विष्ठ आहोत. You're the best of the best. आणि तू सर्वात उत्तमातलं उत्तम. Thank you, Father, धन्यवाद पित्या for who you are. तू जो कोणी आहेस. Thank you, Jesus, धन्यवाद प्रभू येशू the most precious. सर्वात मौल्यवान. You gave your life तुझं जीवन तू दिलंस that we may live. जेणेकरून आम्ही जगावं. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. We will never forget आम्ही कधीच विसरणार नाही that sacrifice, तो बलिदान, that pain, that suffering आणि तो त्रास, ते सोसणं that you bore for me. जे तू माझ्यासाठी सहन केलंस, Sir, I may live joyfully, happily. जेणेकरून मी आनंदाने जगावं. You gave away everything. तू सर्व काही दिलंस. You left heaven's glory तू स्वर्गाचं गौरव सोडलास and became a man आणि तू मनुष्य झालास like us. आमच्यासारखा. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. There are so many things we still don't know about you, आणि तुझ्याविषयी अशा अनेक गोष्टी आम्हाला माहित नाहीये, but we are learning पण आम्ही शिकत आहोत and we want to know you more. आणि अधिक तुला जाणायचंय. Thank you, Holy Spirit. पवित्र आत्मा धन्यवाद. We let you to teach us आणि आम्ही तुला शिकू देतो because we want to know God more. कारण आम्हाला प्रभूला अधिक जाणायचंय. We resist the devil in Jesus' name सैतानाचा प्रतिकार करतो येशूच्या नावात. and we bless this day आणि या दिवसाला मी आशीर्वादित in करतो Jesus' name. येशूच्या नावात. This day belongs to God. आणि हा दिवस प्रभूचा आहे We declare आणि आम्ही घोषित every करतो evil be exposed, आणि प्रत्येक दुष्टाई उघडकीस होईल. every hidden things be exposed प्रत्येक लपलेल्या गोष्टी उघडकीस येतील in Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Yeah, kindly be seated. कृपया बस शकता. You know, every day declare this. आणि रोज असं घोषित करा, Many things will be exposed. अनेक गोष्टी उघडकीस होतील. Amen. आमेन. You know, I gave this message in Pimpri. आणि हा संदेश मी पिंपरीत दिला. Usually I don't give सहसा again, मी पुन्हा देत नाही, but I wanted to give it to you too, पण मला तुम्हाला देखील हा द्यायचा आहे. because many times otherwise you will miss it, नाही तर अनेक वेळा तुम्ही चुकवता and I don't want you to miss it. आणि मला नकोय तुम्ही हा संदेश चुकवावा. So many years of my ministry, आणि माझ्या सेवेच्या इतक्या वर्षांमध्ये, don't be offended, but I want to tell you one thing. नाराज होऊ नका, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. I've seen that believers are still not mature आणि मी पाहिले की विश्वास लोक अजूनही प्रौढ झाले नाही in their dealings, त्यांच्या वागणुकीमध्ये, In their living, त्यांच्या जगण्यामध्ये, in their talking, त्यांच्या बोलण्यामध्ये, in their believing. त्यांच्या विश्वासामध्ये. They are still children. ते अजूनही बालकच आहेत. Sometimes I tell my family, कधी कधी माझ्या कुटुंबाला I मी सांगतो, thought they know these basic things, आणि त्यांना या मूलभूत गोष्टी अजून माहित नाहीयेत. but I wonder sometimes some believers being believers for years, आणि मला आश्चर्य वाटते की विश्वासू लोक अनेक वर्षापासून विश्वासू आहेत, but they have not understood some basic things. पण त्यांना काही मूलभूत गोष्टी अजून समजल्या See, नाही. we live our life by the knowledge of God's word. आणि आपलं जीवन आपण देवाच्या शब्दाच्या ज्ञानाने जगतो. Amen. Amen. You cannot live any other way. आणि तर कुठल्याही मार्गाने आपण जगू शकत नाही. Living God's way is living the faith way. आणि प्रभूच्या मार्गाने जगणं म्हणजे And विश्वासाच्या living the मार्गाने. faith way is the living by the knowledge of God's word. आणि विश्वासाच्या मार्गाने जगणं म्हणजे देवाच्या शब्दाच्या ज्ञानाने जगणं. Amen. आमेन. Grow up. वाढा. Let's grow up. चला आपण वाढूया. You know, this is Christmas time. आणि हा नाताळचा हा जो ऋतू आहे, Let me tell you one thing. तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. We must celebrate Christmas. आणि आपण नाताळ साजरा केलाच पाहिजे. Amen. आमेन. You know, there are people who sometimes come home and say, during this other festival time, Diwali time, other time, they say, बख्शीश दो. आणि लोक घरी येऊन सांगतात की इतर सणांच्या वेळेस आम्हाला काहीतरी बक्षीस द्या. So we tell them, नहीं, हम क्रिसमस को देते हैं. आणि आम्ही त्यांना सांगतो नाही, आम्ही नाताळच्या They वेळेस say, देतो. क्या? Christmas? क्या है Christmas? See, they don't know. आणि ते नाताळ काय त्यांना माहित नाही. They don't know. त्यांना माहित नाही. Many are kept hidden from this eternal truth. आणि या सार्वकालिक सत्यापासून अनेक जण लपलेले आहेत. And one of the reason is
Christians. आणि एक कारण असं आहे की त्यात ख्रिस्ती देखील आहे. Some of the Christians don't want to celebrate Christmas. आणि इतर काही ख्रिस्ती लोकांना नाताळ साजराच करायचा Oh, नाहीये this day is that day. की हा दिवस तो This दिवस day आहे is not spoken in the Bible. आणि हा दिवस बायबलमध्ये बोलला नाही This day is connected to the devil. आणि हा दिवस सैतानाशी जोडलाय. You know, I asked Holy Spirit all this, आणि या गोष्टी मी पवित्र आत्म्याला and He gave me विचारल्या a big teaching about this. आणि याविषयी एक मोठं शिक्षण त्यांनी But दिलं. one thing I want to tell you, पण एक गोष्ट तुम्हाला our सांगायची Father wants that we must celebrate Christmas. आणि आपल्या पित्याला हवंय आपण नाताळ साजरा केलाच पाहिजे. These are eternal feasts, or eternal meaning. आणि याच्यामध्ये सार्वकालिक अर्थ आहेत. Amen. आमेन. We are not celebrating something which has no eternal meaning. आणि आपण असं काही साजरं करत नाही ज्याच्यामध्ये सार्वकालिक अर्थच He नाही. was born for us. तो आपल्यासाठी जन्मला. He was born to die for us. तो आपल्यासाठी जन्मला मरण्यासाठी He was born to take the suffering for us. आणि आपल्यासाठी त्रास सोसण्यासाठी That जन्मला we live blessed. जेणेकरून आपण आशीर्वादित That व्हावं we live and not die. की आपण जगावं आणि मरू नये. Amen. आमेन. And for this purpose, we must celebrate the best. आणि या हेतूसाठी आपण उत्तम साजरा करावा. I remember मला आठवत आहे when I was not a born again Christian, आणि जस्ट माझा नवीन जन्म झाला नव्हता we had this belief, आणि आमचा असा विश्वास असे if someone died, जर कोणीतरी मेलं we won't celebrate Christmas for 3 years. 3 वर्षापर्यंत आम्ही नाताळ साजरा करत नसे. And I thought that is the right thing. आणि मला असं वाटायचं हे योग्य मार्ग आहे. But now I understood पण आता मला समजलं it is wrong. हे चुकीचं आहे. You know what we are saying? Do you know what we are saying? तुम्हाला माहिती आपण काय म्हणतोय? When we don't celebrate, जसं आपण साजरा करत we are नाही saying, Jesus, your birthday is so important or what? आणि आपण असं म्हणतो येशू तुझा वाढदिवस एवढा महत्वाचा आहे का? इधर मेरा लोग मर गए, वो इम्पोर्टेंट नहीं क्या तुम्हारा बर्थडे सेलिब्रेट करने का? तुम्हारा बर्थडे कभी भी सेलिब्रेट कर सकते हैं, मगर मेरे लोग मर गए ना, उनको ऑनर देने का. That is the language they say. आणि अशी भाषा ते बोलतात. If you say, नहीं हमारे घर में मर गया, मैं क्रिसमस नहीं सेलिब्रेट करता. I am not going to do any dance. I am not going to come any celebrate. You know what I'm saying? आणि मी काहीच साजरा करणार नाही, काही करणार नाही. तुम्हाला माहिती ते काय म्हणतात? Your birthday is not so important. आणि ते असं म्हणतात की तुझा वाढदिवस एवढा महत्वाचा नाही आहे. पोस्टपोन कर सकते ना, इतना क्या तुम्हारा बर्थडे? इधर मेरे लोग मर गए, उसका फिक्र नहीं. See, this is the language. Actually, that is what you mean. आणि ही भाषा तुम्ही असं बोलता याचा अर्थ तुम्ही असा अर्थ लावताय. Do you know? तुम्हाला माहिती आहे का? Because he was born, the person who died, if he is a believer, is in heaven. कारण तो जन्मला, तो जो मेलेला व्यक्ती जर विश्वास असेल तो स्वर्गात गेलाय. Amen. Amen. He is living because Jesus died. आणि तो जगतोय कारण येशू मेला. You know why I'm saying this? मी हे का सांगत आहे? Because these kind of talks will happen कारण अशा प्रकारच्या जे बोलणं नक्कीच होईल in the church, मंडळीत, outside. बाहेर देखील. No, I'm not happy. नाही मी आनंदी नाही. ये साल में मैं खुश नहीं हूँ. मेरा घर में बहुत तकलीफ हुआ, मैं सेलिब्रेट नहीं कर रहा हूँ क्रिसमस. You know, the Lord Jesus will not come and tell you. आणि प्रभू येशू तुम्हाला येऊन सांगणार नाही. But if you're intimate with Jesus, पण जर तुम्ही येशूच्या जवळ असाल you will know his heart. मग तुम्हाला त्याचं हृदय समजेल. So I am sharing his heart. मी त्याचं हृदय तुम्हाला सांगत आहे. He won't tell you, तो सांगणार नाही, but I am telling you. पण मी तुम्हाला As the सांगतो. body of Christ, आणि ख्रिस्ताचं शरीर म्हणून is telling him that your birthday is not important. आणि त्याला असं सांगत आहे की तुझा वाढदिवस एवढा महत्वाचा नाहीये. My people died, that is important. आणि माझे लोक मरण पावले ते महत्वाचं I आहे. want to honor them more than you. आणि तुझ्यापेक्षा अधिक त्यांना मान द्यायचा आहे. You are talking to the King of Kings, the Lord of Lords. तुम्ही राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभूशी बोलत आहात. His birth gave you life. त्याच्या जन्माने तुम्हाला जीवन मिळालं He was born to die. आणि तो जन्मलाच मरण्यासाठी, live. जेणेकरून तुम्ही And the जगावं. person who आणि जो died व्यक्ती मेला is living in heaven because of what Jesus did. आणि जे येशूने केलं त्याच्यामुळे तो व्यक्ती स्वर्गामध्ये And जगत आहे. death is not a loss, it's a gain. आणि मरण काय नुकसान नाही, तो फायदा आहे. That's what the Bible आणि says. असं बायबल सांगतं. Amen. आमेन. Death is not a loss for a Christian. आणि का ख्रिस्तासाठी मरण काय तोटा नाहीये. They don't have funeral service in heaven. आणि स्वर्गामध्ये मयतीची सभा They नाही have a celebration. आणि तिकडे साजरा केलं जातं. Amen. आमेन. Even that person who departed will tell you, don't cry. आणि जो व्यक्ती निघून गेला तो देखील म्हणेल रडू Why नका. are you crying? का तुम्ही रडताय? You don't want me to be joyful? आणि तुम्हाला नकोय का मी आनंदी You don't want असावं? me to be happy? आणि तुम्हाला नको मी आनंदी आणि खुश असावं? Hello? You know, Christians are not using common sense. आणि ख्रिस्ती लोक सामान्य बुद्धीचा वापरच करत नाही.
they don't have that intimate relationship with Jesus आणि येशू बरोबर जवळचं नातं त्यांचं नाही to understand these truths. आणि हे सत्य समजण्यासाठी Today they don't give him importance, आज त्याला इतकं महत्त्व ते देत and नाही tomorrow when they need something, आणि उद्या जेव्हा त्यांना काही They'll गरज come to लागते him. मग ते त्याच्याकडे येतात. look at this. पहा We need him every moment of our life. आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला त्याची गरज आहे. Amen. Amen. Hello. Have the mind of Christ. आणि ख्रिस्ताचं मन असू द्या, We already have it. आपल्याकडे आधीच आहे. Don't let it cloud. आणि त्याला असं त्याच्यावर असं ढग आणू नका No किंवा असं कोंडलं जाऊ no देऊ one is नका. more important than Jesus. येशूपेक्षा कोणी महत्त्वाचं नाहीये. Amen. आमेन. We don't have to plead. Christmas है ना, तुम थोड़ा ड्रामाटिक करो. नहीं मेरे को बहुत दुखी, मैं नहीं. अरे what is this? That's Holy Spirit told me this is what they say actually. आणि पवित्र आत्मा म्हणाला ते अक्षरशः असं बोलतात Your birthday is not so important. की तुझा वाढदिवस इतका महत्त्वाचा नाहीये. Your birthday can be postponed. आणि तुझा वाढदिवस आम्ही पुढे ढकलू शकतो. Look at this. पहा Telling the King of Kings, the Lord of Lords. राजांच्या राजन प्रभूच्या प्रभूला असं सांगतात. In fact, heaven considers death of a saint a celebration. आणि स्वर्ग एक मेलेल्या संताला साजरा करणं असं समजतं. Amen. Amen. Even that person who departed wants you to celebrate. आणि जो व्यक्ती निघून गेला त्याला देखील हवे तुम्ही साजरा Because करावं. the wrong messages during funerals. आणि हे मयतीच्या वेळेस चुकीचे संदेश येतात. Many are giving wrong messages. अनेक जण चुकीचे असे संदेश देतात. Make you to feel make you to cry. तुम्हाला रडायला लावतात. क्यों ऐसा प्रभु किया, तुम्हारा ऐसा मन में आता, क्यों मेरे लोगों को लेके गया, क्यों मार दिया, क्यों खत्म कर दिया. That wrong information is giving you such thoughts. आणि असे विचार त्या चुकीच्या माहितींमुळे येत आहेत. Amen. You must do the best for Jesus. तुम्ही येशूसाठी उत्तम करा. How many events are there of his? आणि त्याचे असे किती घटना आहेत? Birth, जन्म, death, मरण, resurrection. पुनरुत्थान. यही तो few events we celebrate, आणि हे थोडके जे आपण घटना आहेत साजरा करतो which has eternal meaning. ज्याच्यामध्ये सार्वकालिक अर्थ आहेत. ये सब events उसका नुकसान करके लिया ताकि हमारा फायदा हो और हम लोग उसका नहीं करने का हम लोग. You know, I wouldn't have spoken all this, आणि या गोष्टी मी बोललो नसतो. but you know, I'm shocked that Christians don't have this basic knowledge. आणि मला ऐकून धक्का बसतो की ख्रिस्ती लोकांना हे ज्ञान नाहीये. One, I was talking to a brother. एका भावाशी मी बोलत You know, I said, I want to tell these things, but they won't understand. आणि मी सांगितलं मला या गोष्टी सांगायच्या पण त्यांना समजणार नाही. And he said, Pastor, you tell them. आणि तो म्हणाला पास्टर तुम्ही सांगा. Because if you don't tell them, they'll never know. जर तुम्ही सांगितलं नाही त्यांना कधीच समजणार नाही. Many times I think you know, but later on when I see the experience part of your life, I say, oh, you don't know. आणि अनेक वेळा मला असं वाटतं की तुम्हाला माहिती आहे पण जेव्हा तुमचा अनुभव मी पाहतो मग मला समजतं तुम्हाला So माहित I'm नाही. telling you so that when these kind of things come, you will be able to tell them. आणि मी तुम्हाला हे सांगत आहे कारण अशा घटना ज्या घडतील तुम्ही त्यांना सांगू शकाल. Nothing is more greater than my Lord. आणि माझ्या प्रभूपेक्षा कुठली गोष्ट मोठी नाही. My King, my Lord, King of Kings, the Lord of Lords. माझा राजा माझा प्रभू राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू. आमेन. हमारा कुछ भी नुकसान नहीं है. आमेन. प्रभु आया हमारा बेनिफिट के लिए. That's what the Bible says. He came for our benefit. आणि बायबल सांगतो तो आपल्या फायद्यासाठी आला. Don't postpone. You know, we used to do. I didn't know it. आणि मला माहित नव्हतं आम्ही करायचो. When we were not born again. जेव्हा आमचा नवीन जन्म झाला नव्हता. Oh, our house is full of sorrow. So 3 years we were not going to celebrate. आणि आमचं घर पूर्ण दुःखाने भरलं असायचं म्हणून 3 वर्ष आम्ही साजरा करायचो नाही. That is the thought of the devil. आणि मी असं का सांगते कारण हे विचार सैतानाचे आहेत. Not giving importance to him. आणि त्याला अधिक महत्त्व न देणं. In fact, if someone has died, he's living because of Jesus. आणि खरं तर जो मेला आहे तो येशूमुळे तिकडे जगत आहे. Amen. आमेन. Okay. Oh, I don't want to miss the message today. आणि हा संदेश मला चुकवायचा नाहीये. This is very important. आणि महत्त्वाचा आहे. You know, I'm going to teach you, which may shock you. आणि मी अशा काही गोष्टी शिकवणार जे तुम्हाला धक्का बसेल ऐकून. But you must understand. पण तुम्ही हा समजून घ्या. You know about the Lord's Prayer. आणि प्रभूच्या प्रार्थनेविषयी. From so many years, आणि इतक्या वर्षापर्यंत millions of Christians are saying this prayer. आणि अरबो ख्रिस्ती ही प्रार्थना म्हणतात. Because they think that Jesus said that prayer. कारण त्यांना असं वाटतं की कारण हे येशूने ही प्रार्थना केली. So there's no mistake there, so I must say it. मग तिकडे काही चूक नसेल म्हणून मी देखील ती प्रार्थना केली पाहिजे. So I want to clear that. पण मला ह्या गोष्टी स्पष्ट Did करायच्या. Jesus really pray that prayer? की खरंच येशूने ही प्रार्थना केली काय? Is he telling us to pray that prayer? की आपल्याला तो असं सांगत आहे का अशी प्रार्थना I'm going कर? to show it from the Bible. मी तुम्हाला बायबल मधून दाखवेन. He never prayed.
त्यांनी अशी प्रार्थना केली नाही. I'll show you from the Bible. मी तुम्हाला बायबल मधून दाखवेन. Okay, so before that, आणि त्याच्या आधी I want to set up a platform आणि मला एक पाया मांडायचा आहे, so that you understand, then you will understand better. मग तुम्हाला उत्तम समजेल. When we come to God, ज्यास आपण प्रभूकडे येतो, we come to God based on who He is, आणि आपण तो कोण आहे त्याच्या आधारे प्रभूकडे येतो, on His good nature. त्याच्या चांगल्या स्वभावामुळे. Even in prayer, प्रार्थनेत देखील when you come to Him, ज्यास तुम्ही त्याच्याकडे येता, your thought is who He is आणि तुमचा विचार हा असतो की तो कोण आहे to me. माझ्यासाठी. If that information is wrong, जर ती माहिती चुकीची असेल, your approach is wrong. मग तुमचं त्याच्याकडे जाणं चुकीचं असेल. Now, try to understand what I'm saying. आणि मी काय सांगत आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. I gave in Pimpri too, मी पिंपरी देखील हा संदेश दिला and Holy Spirit led it very beautifully. आणि सुंदररित्या पवित्र आत्म्याने चालवलं I made it very easy for them to understand. आणि त्यांना समजण्यासाठी मी सोपं केलं. So our basis of coming to Him is by faith. आणि आपण ज्याच्या आधारे त्याच्याकडे येतो तो आहे विश्वास. But that is not all. पण ते पुरेसं नाहीये. When we say faith, जसं आपण विश्वास म्हणतो, it is law-based faith or grace-based faith. नियमशास्त्राच्या आधारेचा विश्वास किंवा कृपेच्या आधारेचा विश्वास. The Bible says, "He who comes to me must come believing." आणि बायबल सांगतो जो माझ्याकडे येतो त्याने विश्वासाने यावं. So many people say, "Oh yeah, I believe." मग आणि ख्रिस्ती म्हणतात हो मी विश्वास धरतो. See, that's why you must know the contrast. आणि म्हणून तुम्हाला फरक देखील समजला Your पाहिजे. believing is law-based. तुमचा विश्वास नियमाच्या आधारे Your का believing is grace-based. का तुमचा विश्वास कृपेच्या आधारे. That is very, very important. आणि हे खूप महत्वाचं आहे. One focuses on you, आणि एक लक्ष तुमच्यावर असतं, what you do to Him, जे तुम्ही त्याच्या what प्रती you do करता for Him. किंवा त्याच्यासाठी करता. Another grace is based on what He does for me, what He has done for me. आणि दुसरा एक लक्ष कृपेवर जे त्यांनी माझ्यासाठी काय केलं त्याच्यावर आहे. One brings you into bondage, आणि एक तुम्हाला बंधनात घेऊन येतं, one frees you. आणि एक तुम्हाला स्वतंत्र करतं. One takes away your confidence, एक तुमचा आत्मविश्वास your काढतो, boldness. तुमचं धैर्य, Another gives you confidence and boldness. आणि दुसरं तुम्हाला धैर्य आणि आत्मविश्वास देतं. Hello. आमेन. Slowly I'm teaching so you understand better. आणि हळूहळू तुम्हाला शिकवेल जेणेकरून तुम्हाला उत्तम Because समजेल. we are living in a new time, not the old time. कारण आपण जुन्या वेळेत जगत नाही, नवीन वेळेत जगत आहोत. One of the most important things आणि एक महत्वाची गोष्ट you need to know तुम्ही हे जाणली पाहिजे is how to rightly divide the word of truth. की सत्याला व्यवस्थित कसं विभाजलं पाहिजे. The whole Bible is the truth. पूर्ण बायबल सत्य आहे, Yet we are asked to divide the truth. तरी आपल्याला सत्याला व्यवस्थित विभाजलं पाहिजे. The Old Testament is truth, New Testament is truth. जुना करार देखील सत्य आहे, नवीन करार देखील We सत्य have आहे. to rightly divide it. आणि आपल्याला व्यवस्थित त्याला विभाजता आलं पाहिजे. That means if you don't divide it rightly, याचा अर्थ जर व्यवस्थितरित्या मी if the विभाजलं Bible नसेल, says rightly divide the word of truth, आणि बायबल सांगतं व्यवस्थित सत्याला it विभाजन, also means याचा अर्थ असाही आहे, you can wrongly divide the word of truth. याचा अर्थ असा की तुम्ही चुकीच्या पद्धतीने देखील त्याला विभाजू शकता. Amen. अगर right हो तो wrong भी है, अगर rightly तुम किया तो wrongly भी कर सकते हो. One will produce right results, आणि एक योग्य परिणाम आणतील, another will produce wrong आणि results. दुसरा आणेल चुकीचा परिणाम. See, that's why you can evangelize म्हणून तुम्ही स्वार्थ सांगू शकता if you're not called. जर तुम्हाला पाचारण नसेल. But preaching happens to those who is called. पण ज्यांना पाचारण आहे ते प्रचार करू शकतात. Those who evangelize आणि जे स्वार्थ सांगतात can tell them who are evangelized to come into your church, आणि स्वार्थ सांगून तुम्ही Your त्यांना home मंडळीत घेऊन येऊ शकता, so that they will hear the teaching and the preaching. जेणेकरून ते शिक्षण ऐकतील. Preaching and teaching is different. Evangelizing is different. प्रचार करणं आणि शिकवणं वेगळं आहे आणि स्वार्थ सांगणं वेगळं आहे. Okay, so but we see in the Bible, आणि आपण बायबल मध्ये पाहतो Jesus put teaching first, आणि येशूने शिक्षणाला प्रथम स्थान दिलं, second preaching, आणि मग प्रचार, third healing. आणि तिसरं आरोग्य. You can say, I don't want teaching, I don't want preaching, I want healing. तुम्ही असं म्हणू शकत नाही मला शिक्षण नकोय, मला प्रचार नकोय, मला आरोग्य हवंय. Hear and be healed. ऐका आणि बरे व्हा. What does it mean? याचा अर्थ काय? Hear means faith. ऐका म्हणजे विश्वास. By hearing you have faith. ऐकण्याने विश्वास येतो. Have faith and be healed.
विश्वासाने आरोग्य मिळवा. That's why Jesus told the woman, म्हणून येशूने त्या स्त्रीला your सांगितलं, faith has healed you. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. Look at this. पहा. Jesus did say, my faith, I healed you. आणि येशू असं बोलला नाही, माझ्या विश्वासाने मी तुला बरं केलं. Jesus is the healer. येशू आरोग्यदाता आहे. The healing power was upon him. आणि आरोग्याचं सामर्थ्य त्याच्यावर Or in होतं him. किंवा त्याच्या आतमध्ये होतं. But yet he said, your faith. पण तरी म्हणाला की तुझ्या विश्वासाने. हीलिंग है क्या नहीं क्या वो सवाल नहीं है. तुमको फेथ है क्या हीलिंग लेने के लिए? The question is not about God, whether he can heal, whether he will heal, whether he will not heal, how he will heal. That is not the question. आणि प्रश्न असा नाही की त्याच्याकडे आरोग्य आहे नाही आहे, कसं करेल, हा प्रश्न नाहीये. Hear and be healed. ऐका आणि बरे व्हा. Many Christians don't want to hear. आणि ख्रिस्ती लोकांना ऐकायचं नाहीये. They want healing, blessing, everything. त्यांना आरोग्य, आशीर्वाद, सुटका सर्व हवं. That is not the way it works at all. आणि अशा मार्गाने ते काम करत नाही. Amen. आमेन. Okay. Let's go a little further now. पुढे जाऊया. John 1:17. योहान 1:17. For the law was given by Moses. नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आलं. But. पण. Look at this word. But. पण. Grace and truth came by Jesus Christ. कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आलं. This is a very important scripture. आणि महत्त्वाचं हे वचन आहे. Because here is the scripture that contrasts between the law by Moses versus the grace by Jesus Christ. आणि इकडे हा फरक दिसतो की मोशेच्या द्वारे आलेलं नियमशास्त्र आणि कृपा जी येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. Many read this verse as just read it. आणि अनेक जण असंच वाचतात. They don't study it. त्याचा अभ्यास करत नाही. The Bible says, study the word. आणि बायबल सांगतं देवाच्या शब्दाचा अभ्यास करा. It's not just reading. आणि फक्त वाचणं नाही. If the law was given by Moses, grace came to Jesus. Amen. आणि नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आलं, कृपा येशूच्या द्वारे आली. आमेन. But still they have the law mentality. पण तरी त्यांची मानसिकता नियमशास्त्राची आहे. They're not studying. ते अभ्यास करत नाहीये. Okay, so this is very important. आणि महत्त्वाचं. Here we see the clear contrast. आणि इकडे आपण स्पष्ट फरक पाहतो. So what was true under the law by Moses आणि जे मोशेच्या द्वारे जे नियमशास्त्राखाली सत्य होतं may not be the same truth under the grace that came by Jesus. आणि कृपेच्या द्वारे जे येशूच्या द्वारे आलं तेच सत्य नसेल. This includes the commandments, the laws. आणि याच्यामध्ये नियम आहेत, त्या आज्ञा आहेत. And some of the laws were added by the religious leaders of that time. त्या वेळेमध्ये जे धार्मिक पुढारी होते त्यांनी देखील त्यात नियमांची भर घातली. That's what Jesus had to tell them. म्हणून येशूला त्यांना सांगावं लागलं. In Mark 7:13. मार्क 7:13 मध्ये. You cancel the word of God in order to hand down your own traditions. तुमच्या परंपरा पाळण्यासाठी तुम्ही देवाच्या शब्दाला निकामी करताय. See. पहा. You cancel the word. तुम्ही देवाच्या शब्दाला रद्द करताय. Because of your traditions. तुमच्या परंपरेना. You want people to believe the tradition rather than the word of God. आणि तुम्हाला हवंय की लोकांनी परंपरा पाळाव्या देवाच्या शब्दाऐवजी. You're putting the traditions above the word. तुम्ही देवाच्या शब्दाच्या वर परंपरेला ठेवताय. Canceling the effect of the true word of God. आणि खऱ्या देवाच्या शब्दाचा परिणाम तुम्ही रद्द करताय. They were trying their best that the people should believe in tradition more than the word of God. आणि ते त्यांचा उत्तम प्रयत्न करतोय की लोकांनी नियमन देवाच्या शब्दाऐवजी परंपरेवर जास्त विश्वास लावावा. And this is one example, he says that. This is one example among many other things you do. आणि तो म्हणाला की हे एक उदाहरण आहे, जे अनेक गोष्टी तुम्ही करतात त्यातलं हे एक उदाहरण आहे. You know these religious leaders. आणि धार्मिक पुढारी होते. In Mark 7:5. मार्क 7:5 मध्ये questioned Jesus. त्यांनी येशूला प्रश्न विचारला. They questioned Jesus. ते येशूला प्रश्न विचारत Look what they say. ते काय म्हणाले पहा. Why do your disciples not walk according to the traditions of the elders, forefathers? आणि आपल्या पूर्वजांच्या नियमानुसार तुझे शिष्य लोक का जात नाही. See this. पहा. ये नहीं बोल रहा क्यों तेरे लोग वचन के मुताबिक चलता, ऐसा नहीं है. ये ट्रेडिशंस के मुताबिक क्यों नहीं चल रहे तुम्हारे शिष्य लोग. Look at this. पहा. More interested in not what is the word but what is not the word. आणि जे देवाचा शब्द नाही त्याच्यामध्ये अधिक रुची आहे. Why not they washing their hands? का त्यांचे हात ते धुत नाहीयेत. उनको वो बहुत फिक्र है एक्सटर्नल्स. हाथ धो के नहीं खाना खाता, ऐसा करके नहीं करता है.
You know, even the apostle Paul, आणि प्रेषित पौल later on he became a born again Christian. नंतर जेव्हा नवीन जन्मला ख्रिस्ती He झाला was steeped into tradition, आणि तो परंपरेमध्ये खोल होता, the laws of the Old Testament, जुन्या कराच्या नियमांमध्ये practicing the traditions आणि परंपरेचा सराव करत rather than the असे word of God. देवाच्या शब्दाऐवजी. That's why you tell them, म्हणून तो त्यांना सांगत असे, don't teach me about tradition and religion. I was steeped into it. आणि मला परंपरेविषयी आणि धर्माविषयी सांगू नका, मी त्यामध्ये खोल होतो. He says in Galatians 1:14, आणि गलातिकारास 1:14 मध्ये I तो was म्हणतो, far ahead मी खूप पुढे निघून गेलो of होतो many fellow Jews, आणि सर्व लोकांपेक्षा extremely zealous. आणि खूप ईर्ष्यावान होतो. You know for what? कशासाठी माहितीये? For the traditions of my forefathers. माझ्या पूर्वजांच्या परंपरेसाठी. देखो. This was Saul, आणि हा शौल deep into religion. आणि धर्मामध्ये खोल अडकलेला. He says, don't teach me religion. तो म्हणाला, मला धर्म शिकू नका. I was better than the best of the religious leaders during my time. आणि माझ्या वेळच्या जे धार्मिक पुढारी जे उत्तम होते त्यांच्यापेक्षा मी उत्तम आहे. But later on God touched him, पण नंतर प्रभूने त्याला स्पर्श केला and God used him to preach the gospel of grace. आणि मग प्रभूने त्याचा उपयोग केला सुवार्थेची कृपेची Amen. सुवार्ता सांगण्यासाठी. What is the gospel of grace? आणि कृपेची सुवार्ता काय? It is Jesus. ते आहे येशू. And I don't want to open the Bible now. You can read it in Romans chapter 1. आणि रोमकरास 1 मध्ये तुम्ही वाचू शकता. So we must compare and contrast, आणि आपण तुलना करावी आणि फरक देखील जाणून घ्यावा. not just the law that came by Moses आणि फक्त नियमशास्त्र जे मोशेच्या द्वारे आलं versus the grace that came by Jesus Christ, आणि जी कृपा येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली त्याच्या but विरुद्ध there are many contrasts. अशा अनेक फरक आहेत You must know the contrast. आणि तुम्ही हे फरक जाणले पाहिजे. Contrast between the being a servant आणि एक चाकर होणं and being a son. आणि एक पुत्र होणं याच्यामधला फरक. Hello? In the Old Testament you were a servant. जुन्या करात तुम्ही चाकर होता, In the New you are a son of God. नवीन करामध्ये तुम्ही देवाचे पुत्रकन्या आहात. Have you seen this contrast? तुम्ही हा फरक पाहिलाय का? Otherwise you will be living like a servant. नाही तर मग तुम्ही चाकरासारखे जगाल. Many contrasts. अनेक फरक आहेत. Contrast between living and walking in the flesh देहामध्ये जगणं चालणं according to the Old Testament जुन्या करानुसार is based on what you do, आणि ते तुम्ही काय करता त्याच्या आधारे आहे. the works of the flesh, देहाचं कार्य, your performance. तुमची कामगिरी. Then contrasting under the grace, living in the spirit. आणि कृपेमध्ये कृपेच्या आधारे किंवा कृपेखाली आत्म्यात जगणं याच्यामध्ये फरक. Amen. आमेन. They lived in the flesh. ते देहात जगत होते. They did everything to please God. त्याने सर्व काय केलं देवाला संतुष्ट We are करण्यासाठी. living in the spirit. आपण आत्म्यात जगत आहोत God is already pleased with us. आणि प्रभू आधीच आपल्या बरोबर खुश आहे, संतुष्ट आहे. And what makes him pleased with us? आणि कुठली गोष्ट त्याला आपल्यावर We संतुष्ट have believed करते? in Jesus. आपण येशूवर विश्वास ठेवला म्हणून. Amen. आमेन. See the contrast. आणि हा फरक पहा. Contrast between all things that happened before the cross आणि क्रूसच्या आधी ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामधला फरक with what happened after the cross. आणि त्याच्या विरुद्ध जो फरक आहे जो क्रूसच्या नंतर घडला आहे. Many are still living pre-cross. अनेक जण अजूनही क्रूसच्या आधीच जगतायत Their belief is pre-cross. आणि त्यांचा विश्वास क्रूसच्या आधीच आहे. That faith is in what they do, आणि त्यांचा विश्वास ते काय करतात त्याच्यावर not आहे on what Jesus did. की येशूने काय केलं त्याच्यापेक्षा. You need to live the post-cross आणि तुम्ही क्रूसच्या नंतर जगले पाहिजे of what Jesus did जे येशूने केलं त्याच्यामुळे, after the resurrection, पुनरुत्थानाच्या नंतर, because of which I'm blessed. ज्याच्यामुळे मी आशीर्वादित आहे. It's not what I do that blesses me. आणि मी काय करतो त्याच्यामुळे आशीर्वादित What he नाही, did that blesses me. आणि त्यांनी जे केलं त्याच्यामुळे मी So आशीर्वादित. when I put my faith in him, जास्त माझा विश्वास मी I'm त्यावर लावतो, blessed. मी आशीर्वादित आहे. are you seeing this? तुम्ही हे पाहताय. You know, Bible is not that so easy just to preaching there. कोई भी उठे सुटे जाता है फुल टाइम में पास्टर बन जाता है, ऐसा नहीं है. You can evangelize. तुम्ही स्वार्थ करू शकता. Even the Lord's prayer, आणि प्रभूची you प्रार्थना can pray तुम्ही प्रार्थना करू शकता as long as you're immature. आणि जोपर्यंत तुम्ही प्रौढ नसाल. But one day you must see it. पण एक दिवशी तुम्ही पहा What is the Lord saying? प्रभू काय बोलला. You must know the contrast आणि तुम्हाला फरक समजलाच पाहिजे so that you can see what was the truth under the law जेणेकरून तुम्हाला समजेल की
नियमशास्त्राखाली सत्य काय And होतं what is the truth under the grace of God? आणि कृपेखाली कुठलं सत्य आहे त्याच्यामधला फरक. That truth is truth, ते सत्य सत्य आहे, but that's just a shadow. पण ती फक्त सावली आहे. We are in the reality. आपण खरेपणात अस्तित्वात आहोत. Amen. आमेन. Law is not bad. आणि नियमशास्त्र वाईट नव्हतं, Law is good. नियमशास्त्र चांगलं होतं. Why? का? Because the law shows you your sin. आणि नियमशास्त्र तुम्हाला तुमचं पाप दाखवतं, But the law cannot help you. पण नियमशास्त्र सहाय्य करत नाही. It can only point out your sin. ते फक्त तुम्हाला पाप दाखवू शकतं. तुम बोलेंगे लॉ तुम तो पाप भी बताता मेरे को, और तुम कुछ तो मदद करो. मैं कुछ नहीं मदद कर सकता, मैं सिर्फ दिखा सकता हूं पाप ये है और तुम पापी हो. Go to grace जा कृपेकडे and receive forgiveness. आणि क्षमा स्वीकारा. That is Jesus. तो आहे येशू. Amen. आमेन. Many have not left the law. अनेकांनी अजून नियमशास्त्र सोडलंच नाही, They are still under the law. ते अजूनही नियमशास्त्राखाली आहेत. And the law is pointing out their mistakes, आणि कारण ते त्यांचं चुका त्यांना condemning दाखवतात, them. त्यांना दंडित It करतात. is good हे चांगलं आहे, that a sinner is condemned. पण पापेला दंडित वाटतंय That's what the law does. आणि हेच तर नियमशास्त्र But it cannot करतं, help you. पण ते तुम्हाला सहाय्य करत नाही. If preachers are giving the message of law, आणि ते प्रचारक नियमशास्त्र they're संदेश not देतात, freeing you, they're bringing you into bondage. ते तुम्हाला मोकळं करत नाही, तुम्हाला बंधनात They're आणतात, condemning you ते तुम्हाला दंडित again and करतात again. आणि पुन्हा But दंडित there's no करतात, solution for you. पण तुम्हाला ते उत्तर देत नाहीयेत. We need the law. आपल्याला नियमाची गरज आहे, Otherwise, I cannot go to grace. नाही तर मग मी कृपेकडे जाऊ शकत नाही. Hello? How can I go to grace? मी कृपेकडे कसं जाईन? Because law shows me I'm a sinner. कारण नियमशास्त्र मला दाखवतो मी पापी आहे, Then I go to grace. मग मी कृपेकडे जातो. So law is important. आणि मग नियमशास्त्र महत्वाचं आहे. It is no law, I want to go to grace because I don't think I'm a sinner. आणि जर नियमशास्त्र नसतं, मी कृपेकडे गेलो नसतं, मग मी विचार केला असता So मी the पापीच law नाही has condemned everyone as sinners. आणि नियमशास्त्राने सर्वांना पापी So ठरवलंय, everyone needs grace. जेणेकरून सर्वांना कृपेची गरज आहे. Are you seeing this? तुम्ही हे पाहताय? Hello? आमेन. Law cannot help you, नियमशास्त्र तुम्हाला सहाय्य करत नाही, but there's a hidden mystery in the law. पण नियमशास्त्रामध्ये एक लपलेलं सत्य, God had to bring the law प्रभूला नियमशास्त्र आणावं लागलं, to convict you, तुम्हाला जाणीव करून to देण्यासाठी, feel condemnation, तुम्हाला दंडित to वाटण्यासाठी, show you are a sinner, तुम्हाला हे दाखवण्यासाठी तुम्ही पापी and आहात you cannot save yourself. आणि मग तुम्ही स्वतःचं तारण करू शकत नाही. Law can help you. आणि नियमशास्त्र तुम्हाला सहाय्य करू शकत नाही, It can keep you in bondage. ते तुम्हाला बंधनातच You ठेवेल. want freedom? तुम्हाला मोकळीकता हवी आहे, Go to grace. मग जा कृपेकडे, You will be free. तुम्ही मोकळे व्हाल. Amen. आमेन. Once you go to grace, एकदा तुम्ही कृपेकडे you गेला, don't go to the law again तुम्ही पुन्हा नियमशास्त्राकडे जात नाही to feel condemned. दंडित वाटण्यासाठी. That's what Christians are doing. आणि हेच ख्रिस्त लोक करतात. Many have not even come out of the law. अनेक जण अजून नियमशास्त्रातून बाहेरच आले They're नाही getting bombarded by the law आणि messages. सतत त्यांच्यावर नियमशास्त्रांचा संदेशाचा मारा होत आहे. But the law is telling, go to grace. पण नियमशास्त्र सांगते कृपेकडे जा, I can only show you your sin. मी फक्त तुमचे पाप दाखवू But the शकतो, solution of sin is grace. पण पापाचं उत्तर कृपा आहे. You remain there. तुम्ही तिकडे राहा, You'll never feel condemned. मग तुम्हाला दंडित कधीच वाटणार But नाही. my work is done. माझं कार्य I have संपलं, to show you are a sinner. मला हे दाखवायचं तुम्ही पापी आहात. Because unless you know you're a sinner, you cannot go to grace to be forgiven. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तुम्ही पापी आहात, तुम्ही कृपेकडे जाणार नाही क्षमा स्वीकारण्यासाठी. Hello? आमेन. समझ में आ रहा है? Many Christians have lived and died अनेक ख्रिस्त लोक जगून तसंच मेले under law messages. त्या नियमशास्त्राखालीच, They're extracting the best of the law. आणि नियमशास्त्रांना उत्तम ते बाहेर काढतात. And some preachers are doing the best of the law. आणि काही प्रचारक नियमशास्त्राचं उत्तम शिकवतात. उसमें deliverance नहीं है. That doesn't mean we don't need the law. We need the law. याचा अर्थ असा नाही की आपल्याला नियमशास्त्राची गरज नाही, आपल्याला गरज आहे. It's a schoolmaster which kept us. आणि ते एका शिक्षकासारखं ज्याने आपल्याला राखून ठेवलं, Because we were immature. कारण आपण प्रौढ नव्हतो Because we were trying our best to do everything to be forgiven. आणि क्षमा मिळण्यासाठी आपण आपला सर्व be उत्तम करत होतो, accepted. आपला स्वीकार होण्यासाठी आपण करत We होतो. were children. But those who come to grace are mature. पण जे कृपेकडे येतात ते प्रौढ आहेत. Amen. Amen. Hello? Be careful what you're hearing. जे तुम्ही ऐकताय काळजीपूर्वक राहा. Now, I want to show you more. अधिक तुम्हाला दाखवायचं आहे.
But I'm making it easier so that you'll understand. आणि तुम्हाला हे सोपं करून दाखवत आहे जेणेकरून समजेल. Because 80% of the Christians don't know this. कारण 80% ख्रिस्ती लोकांना हे माहित नाही. They're trying to extract the best from the law. आणि नियमशास्त्रातनं ते उत्तम बाहेर काढतात. It is the word of God. आणि हे देवाचा शब्दच आहे. They're not rightly dividing the word of truth. आणि ते व्यवस्थित सत्याला विभाजन करत नाहीये. If you don't recognize this contrast in the Bible, आणि बायबल मध्ये जर हा फरक तुम्ही ओळखला नाही, you will end up misunderstanding it. आणि मग तुम्ही त्याचा गैरसमज कराल. You will end up misinterpreting it. आणि त्याचा चुकीचा अर्थ लावाल. You will end up believing in wrong. आणि मग चुकीचा विश्वास तुमचा तयार होईल. And if you believe wrong, जर चुकीचा विश्वास then आला, you will live wrong. मग जगणं चुकीचं असेल. Because you understood wrong. कारण तुम्हाला चुकीचं समजलं. And in some cases, आणि काही गोष्टींमध्ये the reason you're believing wrong is you heard wrong. कारण तुम्ही चुकीचा विश्वास धरताय, कारण तुम्ही चुकीचं ऐकलंय. That's why I always say, because someone opens the Bible, that doesn't mean he's rightly interpreting the word of God. म्हणून मी नेहमी सांगतो, जो बायबल उघडून असं सांगतो याचा अर्थ नाही की त्याने व्यवस्थित सत्याला विभाजलंय. It's good, we love to teach and preach. आणि चांगलं आहे की आपल्याला शिकवायला आवडतं, प्रचार करायला आवडतं. Unless you have a calling, full-time calling, जोपर्यंत पूर्ण वेळाचं पाचारण you can नाही, evangelize. मग तुम्ही स्वार्थ करू शकता. But the maturity can happen only when you study the Bible. आणि प्रवृत्ती तेव्हाच येते जेव्हा बायबलचा अभ्यास Or learn करता. from the teachers. तुम्ही शिक्षकांकडून शिकता. Okay, little more we'll go further, then we have to close, I think so. पुढे थोडंसं आपण जाऊया आणि मग बंद करू. So you need to compare and contrast. आणि मग तुम्ही तुलना करावं आणि फरक देखील What's the जाणून difference घ्यावा. between the law नियमात that came by Moses आणि मोशेच्या द्वारे आलेला नियम and grace that came by Jesus आणि Christ? कृपा जी येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली याच्यात फरक काय? You cannot just lump everything. आणि तुम्ही सर्व काही एकत्र घेऊ शकत नाही. The entire Bible पूर्ण बायबल is based on this particular contrast. आणि या फरकावर आधारित आहे. That is understanding the law that came by Moses आणि समजणं की जे नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आलं versus the grace that came by Jesus Christ. आणि जी कृपा येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली त्याच्या विरुद्ध. Romans 15:4 says, रोमकरास 15:4 whatsoever things were written before आणि ज्या कुठल्या गोष्टी आधी लिहिल्या गेल्या were written for our learning, आपल्या शिक्षणासाठी लिहिल्या गेल्या, not as a doctrine. आणि एक शिक्षण म्हणून नाही. You know, the law is important. आणि नियमशास्त्र महत्वाचं आहे. It gave us information. ते आपल्याला माहिती देतं. That's why I came to Jesus. म्हणून मी येशूकडे आलो. If the Lord would have not told me, जर प्रभूने मला I would सांगितलं have not नसतं, come to Jesus. मग मी येशूकडे आलोच नसतो. Now, this is also very important. आणि हे महत्वाचं आहे. Right division does not eliminate the other books on the Bible. आणि योग्य विभाजन बायबलची इतर पुस्तकांना रद्द करत नाही. That's why I shared with you. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. Let me give you that verse. तुम्हाला ते वचन देऊ द्या. Romans 7:7 says, रोमकरा 7:7 सांगतं. look at this. You know, I'm not just saying it, it's in the Bible. आणि मी असंच सांगत नाही, हे बायबल मध्ये. Read Romans 7:7. रोमकरा 7:7. Apostle Paul says, आणि मग प्रेषित पाऊल म्हणतो, the law showed us our sin. आणि नियमशास्त्राने आपल्याला आपली पाप दाखवली. Hello. The law showed us our sin. नियमशास्त्राने आपल्याला पाप दाखवली. He says, I had not known sin. आणि तो म्हणतो की मला पाप समजलं नसतं. मुझे मालूम भी नहीं था ये covetousness sin है. But the Lord told me. कारण प्रभूने मला सांगितलं. झूठ बोलना पाप है, मुझे मालूम नहीं था, पर लॉ ने बोला मुझे. जब भी मुझे एहसास हो गया, और जो एहसास होने के बाद I felt condemnation. आणि मग ऐकल्यानंतर मला दंडित वाटलं. Hello? Are you still in condemnation? तुम्ही अजूनही दंडाज्ञामध्ये आहात काय? That means you are still there. याचा अर्थ तुम्ही अजूनही तिकडे आहात. What are you doing there? मग तिकडे तुम्ही काय करताय? Once law shows you, exposes you, आणि एकदा नियमशास्त्र तुम्हाला दाखवतं, तुम्हाला उघडकीस run करतं, to Jesus' grace. पटकन येशूकडे पळा, त्या कृपेकडे या. Don't look at Jesus' law. आणि येशूला नियमशास्त्र म्हणून पाहू नका. He says, I didn't know sin, आणि तो म्हणतो मला पाप माहित but नव्हतं, the law told me my sin. पण नियमशास्त्राने मला माझं पाप दाखवलं. See, look at this God's hidden purpose in the law. आणि त्या नियमशास्त्रामध्ये प्रभूचा लपलेला संकल्प पहा. It could, this grace and forgiveness could have not been accomplished had we not known the law
showed us our sin. आणि जोपर्यंत नियमशास्त्राने पाप दाखवलं नसतं, कृपा आणि ते उघडकीस झालं नसतं. That's why Galatians 3:24 he says, म्हणून गलातिकास 3:24 the सांगतो, law was a schoolmaster. आणि नियमशास्त्र जसं काय एका शिक्षकासारखं होतं, Schoolmaster शिक्षकासारखं to bring us into Christ. आपल्याला ख्रिस्ताकडे आणण्यासाठी. Look at this. पहा, You need that तुम्हाला त्याची गरज आहे to come to Christ. ख्रिस्ताकडे येण्यासाठी. You don't go in the 10th class directly. तुम्ही सरळ 10वीच्या वर्गात जात You नाही go into the baby class, आणि तुम्ही first, मग second, third. खालच्या वर्गात जाता, मग प्रथम पहिली दुसरी. Your goal is not baby class. आणि तुमचा उद्देश ते बालवाडी नाहीये, Your goal is higher. आणि तुमचा उद्देश वरचा आहे. See, this law is just a shadow, आणि हे नियमशास्त्र फक्त एक सावली आहे, not the reality. हे खरेपणा नाही, सत्य You're नाही. holding on shadow. तुम्ही त्या सावलीवर चिटकून राहिलात. वो है ही नहीं उधर, एक सिर्फ शैडो है वो, उसको पकड़ के बैठा है तुम, वो कुछ नहीं दे सकता है तुमको. Reality सत्य is grace. ती कृपा आहे. The real person तो खरा व्यक्ती is grace. तो कृपा आहे. Law is just the shadow. नियमशास्त्र फक्त एक सावली आहे. Let me show you one contrast and I'll close. आणि आणखी एक वचन दाखवते, पहिलं कोरिन्थिकरास. See, let us read that once again. Law is our schoolmaster to bring us to Christ. आणि नियमशास्त्र एका शिक्षकासारखं जे आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन येतं. लॉ की वजह से तुम क्राइस्ट के पास भागता है as grace, that we might be justified by faith. जेणेकरून आपला न्याय निवाडा विश्वासाने व्हावा. Justified means as if we have not sinned. आणि न्याय निवाडा म्हणजे जसं काय तुम्ही पापच केलं नाही. How? कसं? Believing. विश्वासाने. इधर doing था, उधर believing है. आमेन. Many Christians have still not seen it. आणि ख्रिस्ती लोकांनी अजून हे पाहिलं नाही. You know, your blessings will remain. आणि तुमचे आशीर्वाद राहतील. Many have not even opened the blessing. अनेकांनी अजून आशीर्वाद उघडलेच नाही. वो स्वर्ग में जाने का मालूम पड़ेगा, मगर उसका कुछ काम नहीं आएगा स्वर्ग में, because ये धरती के लिए था. You will see that you didn't open the package. आणि तुम्ही पाहाल की तुम्ही अजून ते पॅकेटच उघडलं And you नाही. were thinking that God doesn't want to bless me आणि तुम्ही विचार करता प्रभूला मला आशीर्वाद द्यायचा because of wrong नाही messages. चुकीच्या संदेशांमुळे. You never took advantage. आणि तुम्ही त्याचा फायदा घेतला You didn't नाही. use it, तुम्ही त्याचा उपयोग केला For His glory. नाही त्याच्या गौरवासाठी. and you lost many rewards. आणि अनेक प्रतिफळ तुम्ही गमावले. That's what is happening to many Christians. आणि हेच अनेक ख्रिस्ती लोकांबरोबर घडत आहे. उनका पैकेज अभी तक खोला भी नहीं उन लोगों ने. Some people keep hearing grace, then they go to hear law. So confusion. आणि काही लोक कृपेचा संदेश ऐकून मग नियमशास्त्राकडे जातात. किती गोंधळ पहा. Let me show this contrast and I'll close. आणि हा फरक तुम्हाला दाखवू द्या, मग आपण बंद करूया. You know, because many people say red letter word, that is right. आणि अनेक जण म्हणतात लाल याच्यामध्ये लिहिलंय म्हणजे योग्य आहे. हेलो, कितने लोग तुमको मिला है इस वाले का? रेड लेटर वर्ड है क्या? वो जीसस बोला. जीसस बोला ना, वो सबसे बड़ा है, वो बाकी सबका छोटा है. Who said that? असं कोण म्हणाल? Who made that red letter? आणि ते लाल They मध्ये just अक्षर want कोणी to लिहिली? show that these are the words of Jesus. त्याने फक्त हेच दाखवायचं हे येशूचे शब्द आहेत. It's not higher. It's not saying higher than other words. आणि याचा अर्थ असा नाही की ते इतर शब्दांपेक्षा उच्च आहे. Let me show you. From तुम्हाला इथे दाखवू द्या. In Matthew 10:5, मत्तई 10:5 Jesus told his disciples. येशूने त्याच्या Now, शिष्यांना listen to this सांगितलं. very carefully. आता हे काळजीपूर्वक ऐका. In Matthew 10:5, मत्तई 10:5 Jesus tells his disciples, येशू शिष्यांना सांगतो, don't go to the unsaved. आणि जे न तारले त्यांच्याकडे जाऊ नका. Don't go to the unbelievers to preach. आणि अविश्वास लोकांकडे प्रचार करण्यास जाऊ नका. If you take this verse, जर तुम्ही हे वचन you घेतलं, must not preach to the unsaved. मग तुम्ही जे न तारलेले त्यांना प्रचार करू शकत नाही. हेलो, कितने लोग ओबे करेगा जीसस का वर्ड्स? Let me ask you. तुम्हाला Read it विचार in your Bible. तुमच्या बायबल मध्ये वाचा. Jesus said, येशू बोलला, don't go to the unsaved. आणि जे परराष्ट्रीय लोक आहेत त्यांच्याकडे जाऊ नका. Why are you going and preaching there? का तुम्ही जाऊन तिकडे प्रचार Preach only करता to Christians. आणि फक्त ख्रिस्ती लोकांना प्रचार करा? Will you obey Jesus words or not? मग तुम्ही येशूच्या शब्दांची आज्ञा पाळाल की नाही? जो इमोशनल हो, मी ऐकणार. You know, people walk by emotions, not faith. आणि लोक भावनेने चालतात, विश्वासाने नाही. That's why the preachers stir you with emotions. म्हणून प्रचारक लोक तुम्हाला भावनेत हलवतात. प्रभु यीशु का शब्द है, प्रभु यीशु का शब्द मिलेगा. ऐसे ये सब ना इमोशन में मत रहो. Check the word. देवाचा शब्द तपासून घ्या. We walk by faith, आपण विश्वासाने चालतो, not by sensual realm. आणि इंद्रियाने नाही. Senses. इंद्रियाने चालत Okay. नाही. Jesus said, don't go to the Gentiles. आणि येशू बोलला परराष्ट्रांकडे जाऊ नका. Okay.
Later on, नंतर in Acts 22:21, आणि प्रेषित 22:21 the same Jesus says, आणि तोच येशू म्हणतो he tells Paul, आणि तो पौलाला म्हणतो go to the Gentiles. जा परराष्ट्रांकडे. अरे पहला तुम बोला मत जाओ, अभी बोलता जाओ. वो जीसस अलग था, ये जीसस अलग है क्या? Can you do both, not to go and go also? आणि तुम्ही या दोन्ही गोष्टी करू शकता का? न जायचं आणि मग जायचं पण. Are you seeing it? तुम्ही हे पाहताय का? You know, when he told them not to go to the Gentiles, आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की परराष्ट्रांकडे जाऊ नका, that time he has not finished the work त्यावेळेस त्यांनी कार्य पूर्ण केलं नव्हतं. on the cross. क्रुसावरचं He had not brought salvation. तारण त्यांनी आणलं नव्हतं. So he told his disciples, म्हणून त्यांनी शिष्यांना सांगितलं no going to the unsaved. आणि जे परराष्ट्र लोकांकडे जाऊ नका. But when he finished his work, पण जेव्हा त्यांनी कार्य पूर्ण केलं rose up from the grave, आणि कबरेतनं उठला, then he is telling Apostle Paul, आणि मग प्रेषित पौलाला तो म्हणतो to whom he gave the grace, ज्याला कृपा त्याने दिली, the revelation of grace, प्रकटीकरण दिलं कृपेचं, go जा now you teach the Gentiles. जा जाऊन परराष्ट्र लोकांना Look at शिकव. this. Where are you? तुम्ही कुठे आहात? Are you hearing Jesus pre-cross? क्रुसाच्या आधीचा येशू तुम्ही Or ऐकताय are का? you hearing Jesus post-cross? का तुम्ही येशूला क्रुसाच्या नंतर ऐकताय? Both are in the word. दोघेही देवाचे शब्द But you आहेत, need to rightly divide the word of truth. पण तुम्ही व्यवस्थित सत्याला विभाजलं पाहिजे. हेलो, समझ में आया? मैं वचन से बोल रहा हूँ. Because I don't know why Christians don't understand. मला माहित नाही ख्रिस्त लोकांना हे समजत का नाही. You see on the Facebook, तुम्ही फेसबुकवर the पहा, message is there. जे संदेश पहा, And I'm shocked that some believers from our church also say, Amen. आणि मला धक्का बसतो आपल्या मंडळीतले विश्वास लोक आमेन लिहितात. वो लॉ प्रीचिंग कर रहा है, इन लोग Amen. Then I tell my wife and ये लोग क्या सुनता है मालूम नहीं, इतना साल से बिलीवर है, क्यों इनको नहीं समझ में आता बेसिक्स? मूलभूत गोष्टी I don't know what is happening. मला समजत नाही काय होत आहे. You know, grace is a revelation. प्रकटीकरणाच्या आधारे, Law is not a revelation. आणि नियमशास्त्र प्रकटीकरण नाहीये. Law cannot save you. नियमशास्त्र तुम्हाला It cannot वाचू शकत heal नाही, you. तुम्हाला आरोग्य देऊ शकत It नाही, can show you who you are. तुम्हाला हे दाखवू शकतो You तुम्ही are a कोण sinner. आहात. तुम्ही एक पापी आहात, You can do nothing. तुम्ही काही करू That's what शकत the Bible नाही. says. Law shut everyone's mouth. म्हणून बायबल सांगतं नियमशास्त्राने सर्वांचं तोंड बंद केलं It has said you are a sinner. आणि हे सांगितलं की तुम्ही पापी नहीं, आहात. मगर मैं थोड़ा मैं ज्यादा पाप नहीं करता. You are a sinner. नहीं, मैं एक ही बीड़ी पीता हूँ, वो 5 पीता. You are a sinner. नहीं, मैं ना अच्छा कार्य करके ना पाप का सब प्रबंध करूँगा. तुम कितना भी अच्छा काम करो, all are filthy rags. You are a sinner. आणि तुम्ही किती चांगलं काम करा, सगळं घाणेरड्या चिंधीसारखे तुम्ही पापी आहात. नहीं, मैं ना चर्च को रोज जाता हूँ, मैं ना उपास प्रार्थना करूँगा 40 दिवस. अरे, these are the Christians. आणि असे ख्रिस्ती लोक आहेत. That's why in God's wisdom He did like that. म्हणून देवाच्या सुज्ञतेने प्रभूने असं केलं. They don't want to let Jesus have them. आणि त्यांना नकोय की येशूने त्यांच्यावर ताबा मिळवावा. मैं खुद करना चाहता हूँ. This is what the law is teaching. आणि हेच नियमशास्त्र शिकवत आहे. It is pride. आणि हे गर्व आहे. That's why the law shut everyone's mouth. म्हणून नियमशास्त्राने सर्वांचं तोंड बंद You केलं. are a sinner. तुम्ही पापी आहात. Come sinner, ज्यादा sinner. You are a sinner. You cannot save yourself. तुम्ही स्वतःला वाचू शकत नाही. But law, तुम ही कुछ भी करके मुझे उद्धार दो. लॉ बोलता मेरे हाथ में कुछ भी नहीं है, मैंने डिक्लेयर किया तुम पापी है, ग्रेस के पास जाओ. बट क्रिश्चियंस कम बैक अगेन. ग्रेस में प्रभु क्षमा करो, फिर वापस दोबारा लॉ में टीचिंग, कोई लॉ टीचिंग देता, तुम पापी हो, पश्चाताप करो, प्रभु मुझे क्षमा करो. आइए, again you feel condemned. पुन्हा तुम्हाला दंडित वाटतं. You have taken a condemnation. तुम्ही दंडातनं पुन्हा You घेतले. went there, you are free from condemnation. तुम्ही तिकडे गेला, दंडातनं तर मोकळे झाला. That's what Romans 8:1 says. आणि रोमकरास 8:8 The Lord freed you from condemnation. प्रभूने तुम्हाला दंड Grace freed you from मोकळं condemnation. केलं. कृपेने तुम्हाला दंडातनं बाहेर He काढलं. gave you freedom. तुम्हाला मोकळीकता दिली. Removed from bondage. बंधनातनं बाहेर Again काढलं. you go there. पुन्हा तुम्ही मागे जा. Feel condemned. पुन्हा दंडित तुम्हाला Bound. वाटतं. बंधनात. I don't know how long this will go on. मला माहित नाही किती दीर्घ काळ हे चालेल. And preachers are taking just advantage of the law. आणि प्रचारक या नियमशास्त्राचा फायदा घेतात. They love it. त्यांना ते आवडतं. Because you become the most obedient to them. कारण तुम्ही मग सर्वात आज्ञाधारी होता. तुमको डर के पकड़ के रखा है उन लोगों ने. डर के काम करा के ले सकता है तुमसे. डर के तुम दे सकता है. But you are in bondage, you are not free. पण तुम्ही बंधनात आहात, तुम्ही मोकळे नाही. They can enjoy. ते आनंद घेतात.
by putting you in bondage, तुम्हाला बंधनात घालून, but you don't benefit at all. पण तुम्हाला त्याचा फायदाच होत नाही. They separate you from grace. ते तुम्हाला कृपेपासून वेगळं करतात. That's why they are men pleasers. म्हणून ते मनुष्याला संतुष्ट करणार आहेत. Pastor, तुम्हारा फोटो मेरे साथ. Jesus loves you. येशू तुमच्यावर प्रेम करतो. Amen. आमेन. See, get the word clear. आणि स्पष्ट देवाचा शब्द घ्या. Hear this message again. आणि हा संदेश पुन्हा ऐका. And in Pimpri I gave that message. Hear it again. आणि पिंपरीत जो संदेश दिला पुन्हा ऐका. And renew your mind. तुमचं मन नवीन करा. Don't keep the old along with the new. आणि जुन्या गोष्टी नवीन बरोबर ठेवू नका. You know, I want to teach you more. I'll teach you next week. आणि अधिक तुम्हाला शिकवायचं पुढच्या आठवड्यात शिकवीन. I must teach you because I have to take you and show you about even the Lord's Prayer. आणि तुम्हाला प्रभूच्या प्रार्थनेविषयी देखील शिकवायचं आहे. There are many things that Christians are doing that is wrong. अशा अनेक गोष्टी ख्रिस्त लोक करतायत जे चुकीच्या आहेत. But did you understand? पण तुम्हाला हे समजलं At का? least little bit you understood. थोडं तरी समजलं? Okay. Let's all stand up. चला आपण उभे राहूया.